ब्रॉट टू यू बाय विगार्ड। लोकसभा मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहे आणि सगळ्याच उमेदवारांना आता निवडणुकाच्या निकालाची उत्कंठा लागलेली आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर आपल्या सोबत आहेत। जानकर साहेब, काही तास उरलेले आहे, काय धाकधूक आहे? धाकधूक वगैरे काही नाही। प्रथमतः मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आणि शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नेत्यांचं, रासपाच्या नेत्याचं, RPIचं आणि घटक पक्षाच्या सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं पहिलं मी अभिनंदन करीन, आभार मानतो। परभणीच्या जनतेनं जी एका महिन्याच्यात माझ्यावर विश्वास ठेवून जी माझ्यावर प्रेम दिलेलं आहे, अलॉट दिलेलं आहे, उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। त्याचं मी आभार मानण्यासाठी आज इथं आलेलो आहे आणि मला खात्री आहे की परभणीचा कौल आणि गुलाल हा माझ्या बाजूचा लागेल आणि मी 100% गावडे साहेब जे कलेक्टर आहेत त्यांचं प्रशस्ती पत्र घेऊनच मी दिल्लीला जाईल, हा मला 100% कॉन्फिडन्स आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। काय मताधिक्य राहील असं तुम्हाला वाटतं यावेळी? 40 ते 45 हजाराच्या फरकाने विजय, 40 ते 45 हजार। एक असा प्रश्न होता जानकर साहेब की काही सर्वे आले, त्या सर्वेमध्ये संजय जाधव यांचा विजय दाखवत आहे, त्या सर्वेबद्दल काय वाटतं तुम्हाला? सर्वे तुम्हाला माझा एक्झाम्पल सांगतो की मी ज्यावेळेस रत्नाकर गुट्टे साहेबांच्या आमदारकीच्या वेळेस मी गेलो त्यावेळेस विशाल कदमांचा सर्वे दाखवत होते। शेवटपर्यंत आम्ही ज्यावेळेस आम्हाला एकही माणूस आमच्या बाजूंचा सर्वे नव्हता गंगाखेड मतदारसंघातला, आम्हाला शेवटपर्यंत म्हणायचं की साहेब तुम्ही जाऊ नका, पण आम्ही गंगाखेडला आलो आणि मला वाटते 27,000 काहीतरी समथिंग मतानं रत्नाकर गुट्टे विजयी झाले। म्हणजे त्यावेळेस देखील एकही सर्वे पेपर TV आमच्या बाजून नव्हता आणि आजही भारतातला TV पेपरवाला महादेव जानकरच्या बाजूचा नाही, तरी परंतु त्या पत्रकारांचं मी अभिनंदन मोठ्या मनानं करीन, त्या सर्वे एजन्सीचंही अभिनंदन करीन की तुमचा सर्वे 4 तारखेला फेल होईल आणि पुन्हा हेच सर्वेवाले माझे इंटरव्ह्यू घ्यायला येतील की महादेव जानकर विजयाचा गुलाल घेऊन चाललेला आहे। मी त्यांच्याही बुद्धीची कीव करतो, त्यांचा एजन्सीचा असेल, मीडियाचा असेल, ते काही माझे शत्रू नाहीत किंवा मीही त्यांना शत्रू मानत नाही, खेळाडू वृत्तीनं मान्य केलं पाहिजे। मला लोकसभेचा नांदेड लोकसभा लढलो, तिथं माझा पराजय झाला, सांगली लोकसभा लढलो, तिथं माझा पराजय झाला, माढा लोकसभा लढलो, तिथं माझा पराजय झाला, बारामती लोकसभा लढलो, तिथं माझा पराजय झाला। मी पहिल्यापासून अर्ज बसल्यापासून म्हणतोय परभणीत मी खासदारकीत लढतोय, तो विजयाचा गुलाल घेण्यासाठी लढतोय आणि 100% मी खासदार होणार आहे। त्यामुळे काय यात यथाकंच्यात देखील माझ्यात फरक नाही। आय एम कॉन्फिडंट आय विन दॅट सीट इन परभणी पार्लमेंटरी सीट। सर्वेचा निकाल आला, खरं तर एक्झिट पोलमध्ये संजय जाधव विजयी झाले असं सध्या तरी दाखवत आहे किंवा आघाडीवर आहे, काही धाकधूक वाढली का या सर्वेनंतर? बिलकुल धाकधूक मला वाढली नाही, कारण राजकारणाचा माझा 30 वर्षाचा अनुभव आहे। समाजकारण राजकारण करत करत 30 वर्ष मला झाली आणि त्यामुळे धाकधूक वाढायचा काय प्रश्न नाही। त्यांना 3 पर्यंतच्या निकालापर्यंत त्यांना खासदार होऊ द्या ना, त्यामुळे 3 तारखेपर्यंत त्यांनाही शुभेच्छा आहेत ना, जनतेच्या शुभेच्छा, माझ्याही शुभेच्छा आहेत त्यांना। 4 तारखेनंतरचा खासदार मात्र मी 100% मीच असणार आहे, कारण त्यांनाही नावमेद करू नका, ते 10 वर्ष आमदार होते, 10 वर्ष आता खासदार होते, त्यामुळे त्यांनाही नावमेद करणं, माझे मित्र आहेत, ते बी चांगले मित्र आहेत माझे, त्यामुळे त्यांना लगेच नावमेद न होता त्यांनी 3 तारखेपर्यंत खासदार राहावं, पण 4च्या निकालाचा गुलाल हा महादेव जानकरच परभणीचा घेईल, हे कॉन्फिडेंटली मी सांगतो। विजय, तुम्ही एकीकडे म्हणता की ते माझे मित्र आहे, मात्र निवडणूक संपल्यानंतर बहुधा तुमची एकदा भेट झाली पोखर्णी नृसिंहच्या मंदिरात, पण तिथं दोघांचाही हाय हॅलो सुद्धा झाला नाही, मग ही कटुता कशी दूर होणार? नाही, मी तिथं आलो आणि ते उठून गेले, ते जर थांबले असते तर बोललो असतो त्यांना मी। आता मी खासदार झाल्यानंतर त्यांना भेटेन ना, नमस्कार देईन, गळ्यात गळा घालीन, काय प्रॉब्लेम नाही। बरं, या निवडणुकीमध्ये जानकर साहेब काय मुद्दे प्रभावी राहिले असं तुम्हाला वाटते? कारण जातीवाद बी अनेक ठिकाणी झालेला पाहायला मिळालं, मात्र प्रामुख्यानं काय मुद्दे होते ज्याच्यावर तुम्हाला कॉन्फिडंट आहे की तुम्ही निवडून येत आहेत म्हणून? काय झालं, मी इथं जातीचा मुद्दाच घेतला नाही,
मी एक शब्द देखील कास्टवर बोललो नाही किंवा जाती धर्मावर बोललो नाही, पण त्यांना शेवटी त्यांच्या काही जातीय संघटनाचा आधार घेऊन शेवटी जातीवर त्यांना यावं लागलं. मी कधीच असं म्हणलो नाही किंवा माझ्या व्हॉट्सअपवरनं ट्विटरवरनं मी परभणीच्या डेव्हलपमेंटबद्दल चर्चा केली, पण त्यांना अल्पसंख्याकांच्या मराठा समाजाच्या मताबद्दल अतिविश्वास झाल्यामुळं त्यांना काय वाटलं की मी विजय होतोय. मी त्याच्यावर उत्तर देखील दिलं नाही. विशेष म्हणजे ठीक आहे, मोदीच्या रिॲक्शनमध्ये काही अल्पसंख्याकांबद्दल आम्हाला विरोधात मतदान केलं असेल, मराठा रिझर्वेशनच्यामुळं काही लोकांनी गेलं असेल, पण माझ्याबरोबर मराठा समाजाचे नेते होते ना, त्यामुळे मराठ्यांचं मला मतदान आहे. आणि महादेव जानकरला मुसलमान समाज हा मानणारा काही आहे. आता सर्वच मी मानणार नाही, काही त्यांच्याकडे गेले असतील, पण मलाही काय मिळालेलं आहे. 15 ते 20% मुसलमानांनी मतदान दिले, 20 ते 25% मला मराठा समाजाने मतदान दिलेलं आहे. त्यामुळे इथं माझं काय नाही. आणि मी ओबीसीवर मला 98% मिळाले आहेत, उच्चवर्णीय हिंदूंनी मला 98% दिले, दलित समाजाने मला 40-45% मध्ये दिलं. त्यामुळे पर्सेंटेज ॲव्हरेजने विचार केला तर आज माझा विजय आहे. त्यामुळे मी त्याला खचून जात नाही. त्यांनी जी सर्वे किंवा जाधव साहेबांच्या टीमनं जी गणती केली की ते मराठा समाजाचे सारे वोट्स मला मिळालेत, मुस्लिम समाजाचे माझे वोट्स मिळालेत, हा त्यांचा पराभव कधी 4 तारखेला कळेल किंवा ह्याही समाजाचं मतदान महादेव जानकरला कव्हर झालेलं आहे. आता परभणीला आले तुम्ही, उद्या निकालच आहे, अवघे काही तास शिल्लक आहे. नेमकं महादेव जानकर किती मतदान घेत आहेत आणि संजय जाधवांना किती मतदान भेटेल असं तुमचं गणित काय आहे? मी काय सांगतोय, 5 लाख जर त्यांना मतं मिळाली तर 6,27,000 मतं मला मिळतील. 4-5 लाखापर्यंत ते जातील, नाही असं नाही. पण मी तिथं 6,72,000 6,17,000 18,000 मतांनी विजय होते. गुलाल उधळूनच जाणार, गुलाल उधळूनच जाणार. प्रभावती नगरातनं मीच गुलाल उधळणार. तर महादेव जानकर होते, मीच गुलाल उधळणार असं या ठिकाणी कॉन्फिडेंटली महादेव जानकर सांगत आहे. तर मोठ्या मताधिकानं माझा विजय होणार आणि आज परभणीला आलोय आणि उद्या अंगावर गुलाल उधळूनच जाणार असा विश्वास या ठिकाणी जानकर साहेब यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.